नमस्कार. दीपक शेडगे यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने नुकताच 60वा आणि 61वा वरळी येथील डोम SVP स्टेडियममध्ये दिनांक 5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:30 वाजता महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्रातील चित्रपट आणि रंगभूमी क्षेत्रातील कलावंत आणि अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. या चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्यातली ही काही रंगतदार क्षणचित्र आज आम्ही आपल्यासाठी सादर करीत आहोत. परिश्रम, निष्ठा आणि अनेक वर्षांचं भरीव योगदान असतं. वी शांताराम विशेष योगदान पुरस्कार, वी शांताराम जीवन गौरव पुरस्कार, राज कपूर विशेष योगदान पुरस्कार, राज कपूर जीवन गौरव पुरस्कार आणि गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार. हे पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी पुन्हा एकदा मंचावर आमंत्रित करते महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना, तसंच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाही. यानंतर सर्व मान्यवरांचं आपण इथे स्वागत करणार आहोत. प्रथम सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादितच्या व्यवस्थापकीय संचालन स्वाती म्हसे पाटील आणि कार्यविभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी साहेबांना मी विनंती करते, माननीय मुख्यमंत्री साहेबांचं इथे आपण स्वागत करूया, सत्कार करूया. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं इथे आपण स्वागत करतो. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आपण इथे स्वागत करतो आहोत. यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचंही आपण इथे स्वागत करतो आहोत. तसंच सन्माननीय मंत्री मंगल अतिरिक्त मुख्य सचिव खारगे साहेब यांनाही मी मंचावर आमंत्रित करते. जोरदार टाळ्या होऊ देत या सर्व मान्यवरांसाठी. पुढील पुरस्कार प्रदान करण्याआधी एका छोट्याशा हिरक क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार होऊया. महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याचं यंदा हिरक महोत्सवी म्हणजे 60वं वर्ष आहे. 60चा हा लखलखता टप्पा या सोहळ्याने मोठ्या अभिमानाने गाठला आहे. या गौरवशाली 60व्या वर्षाच्या प्रवासातील काही अविस्मरणीय आठवणींचा कोलाज आज एका स्मरणिकेच्या रूपाने इथे प्रकाशित होणार आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की या हिरक स्मृती स्मरणिकेचं प्रकाशन आपल्या हस्ते व्हावं. स्मरणिकेचं प्रकाशन
महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यातील व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्काराच्या मानकरी आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे. पुरस्कार प्रदान करण्याआधी पाहूया ही दोन्ही चित्रपट. योगदान पुरस्कार मिळवणारी गुणी अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना माननीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, रंगमंचावरचे सगळे मान्यवर, आशिषजी शेलार, माझे सगळे सिनियर्स, माझे लाडके प्रेक्षक, अनेक ज्यांनी मला संधी दिली ते लेखक, दिग्दर्शक, सहकलाकार इकडे उपस्थित असणार आहेत. काही वर्ग माझ्याकडे कौतुकाने बघत आहेत. मला केवळ कृतज्ञता एवढाच शब्द आता सुचतोय ज्याचा उल्लेख झाला चकवा या चित्रपटाचा, की शासनाने कायमच माझं खूप मनापासून कौतुक केलेलं आहे आणि पदार्पणासाठी चकवा या चित्रपटासाठी मला पुरस्कार मिळाला आणि आज विशेष योगदान पुरस्कार मिळतोय त्याचा मला खरंच मनापासून आनंद होतोय, कृतज्ञ वाटतंय. आणि मला कल्पना आहे की हा पुरस्कार म्हणजे मराठी पद्धतीने असं सांगणार आहे की आत्तापर्यंत बरी वागली आहेस, आता याच्यापुढे आणखीन अपेक्षा आहेत. तर या ज्या तुमच्या माझ्याकडनं अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा मी मनापासून प्रयत्न करीन. पुन्हा एकदा मनापासून आभार. माझी इतक्या मोठ्या पुरस्कारासाठी निवड केली त्याबद्दल. माझी आई आली आहे, मला दिसत नाही आहे, पण हां तिला खूप आनंद झाला असणार आहे, ती रडत असेल मला खात्री आहे. थँक्यू सो मच. मुक्ता, खूप कौतुक आणि पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. आणि गौरव एका दीपस्तंभाचा, एक दिग्दर्शक, यशस्वी निर्माता आणि लौकिक अर्थाने दीपस्तंभ. मराठी रंगभूमी गाजवून ज्यांनी आपल्या अभिनयाने आणि दिग्दर्शनाने वेगळ्या चित्रपटांचा एक ट्रेंड आणला. काकस्पर्श, वास्तव, अस्तित्व अशा वास्तववादी विषयांना हात घातला आणि त्या विषयांवर मोठ्या धाडसाने चित्रपट निर्मिती केली. चित्रपटाची कथा बांधताना मराठी रंगभूमीवरील नाटककारांना ते विसरले नाहीतच, किंबहुना अनेक मराठी नाटकांच्या कथानकांवर हिंदी सिनेमाचा डोलारा बांधला. मराठी रंगकर्मींना जगभरात घेऊन जात त्यांनी मराठी चित्रपट नाटक पुरस्कार सोहळा 7 समुद्रापार नेण्याची मुहूर्तमेढ रोवली आणि सातत्याने पुरस्कार सोहळा कधी लंडन, कधी दुबई, तर कधी सिंगापूर, तर कधी क्रूजवर होत राहिला. तेच आहेत या वर्षीच्या व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी, प्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर. त्यांना इथे आमंत्रित करण्याआधी पाहूया एक ध्वनिचित्रफित. पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे आणि त्यासाठी मी महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभाग यांचा शतशः आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. महेश मांजरेकर मंचावर उपस्थित आहेत. व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्काराने आज ते सन्मानित होत आहेत. खूप अभिमानाचा आणि आनंदाचा असा हा क्षण आहे.
आपण केलेल्या कार्याचा अशा पद्धतीने रसिक प्रेक्षक उभं राहून जेव्हा सन्मान करतात त्यावेळेला ती बात अलौकिकच असते. महेश वामन मांजरेकर सर. नमस्कार. व्यासपीठावरील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, सांस्कृतिक मंत्री आणि आमचे मित्र आशिषजी शेलार, मंडल प्रताप लोढाजी आणि बाकी मान्यवर, ही बाहुली मिळाली खूप वर्षापूर्वी मला मिळाली होती आणि त्यानंतर मिळतच गेली होती. खूप हा जो राज्य पुरस्कार आहे ही बाहुली खूप प्रिय आहे मला आणि खूप आहेत माझ्या बाहुल्या यांचा मला सार्थ अभिमान आहे. पण आज या बाहुलीचं महत्त्व फार मोठं आहे. एका गोष्टीचा आनंद आहे, सध्या मराठी चित्रपटसृष्टी ही खूप योग्य हातात आहे आणि त्याचा प्रवासही उंचावत चालला आहे, त्याचा आनंद आहे. आणि तुम्ही एवढं करता तर आम्ही खात्री देतो की हे वर्ष आम्ही पण तुम्हाला अशी एक गिफ्ट देऊ की मराठी सिनेमा पुन्हा त्या दैदिप्यमान पदावर असेल. कारण सुरुवात मुळात मराठी सिनेमाची एका मराठी माणसाने केली, दादासाहेब फाळके. खऱ्या अर्थानं तो सिनेमा वाढवला किंवा त्याला मान दिला तो व्ही शांताराम यांनीच. म्हणजे मला आठवतं मी वडाळ्याला राहायचो आणि मिडल क्लास घरातून आलेलो, काय पुढे करायचं माहीत नाही, शिक्षण झालेलं, म्हणजे जवळजवळ मी ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करून एक टेम्पो विकत घ्यायचा विचार केला. मला अजून आठवतं तिथपासून इथपर्यंत वाईट प्रवास नाही, चांगलाच झालेला आहे. पण त्यावेळेला मी शिवाजी पार्कला महात्मा गांधी तलाव आहे तो आम्हाला परवडायचा कारण तो महानगरपालिकेत होता. आणि वडाळ्यावरून आम्ही वडापाव खायचं म्हणून बसचे पैसे वाचवायला चालत जायचो. आणि प्लाझावरनं कित्येक वेळा गेलेलं असताना त्या प्लाझाच्या समोर एक ट्रायंगल आहे आणि तिकडे कित्येकदा मी व्हाईट कपडे घातलेले, फर कॅप घातलेले शांताराम बापूंना असं त्या थिएटरकडे बघताना पाहिलेलं. म्हणजे तिथपासून आजपर्यंत आय थिंक आय हॅव डन गुड समथिंग, आयुष्यात काहीतरी चांगलं केलं म्हणून हा मला मान मिळतो. आणि खऱ्या अर्थानं सिनेमा म्हणजे आज इथे खूप चांगले चांगले दिग्दर्शक आहेत, तरुण तरुण दिग्दर्शक आहेत. आणि मराठी सिनेमा आज नॅशनल अवॉर्डला पण ज्यावेळेला 3 सिनेमे आमचे येतात त्यावेळेला तो खूप आनंदाचा क्षण आहे. आणि त्यांना मला एकच सांगावं वाटतं की अफाट दिग्दर्शक, अफाट म्हणजे तुम्ही त्यांची फिल्मोग्राफी बघितली तर त्या काळात माणूस, शेजारी, डॉक्टर कोटनीस की अमर कहाणी म्हणजे फिनॉमिनल तसे पिक्चर आजही निघत नाही आहेत. आणि त्यावेळेला एक प्रोग्रेसिव्ह सिनेमा करणारे थोर फिल्म मेकर आणि त्यांच्या नावाने हा पुरस्कार मला मिळणं म्हणजे जसं मुक्ता म्हणाली एक वेगळी जबाबदारी आहे. म्हणजे आधी मला वाटायचं की आता रिटायर व्हायचं त्यावेळेला जीवनगौरव देतात, पण नाही. जसं अनुपमजी म्हणाले की 30 वर्ष, मी 30 वर्ष म्हणणार नाही पण 10 वर्ष तरी मला अजून यायचं इथे आणि चांगले चांगले सिनेमे घेऊन. आणि जबाबदारी याच्यासाठी मोठी आहे कारण आत्ता जे नवीन दमाचे जे काही दिग्दर्शक येत आहेत, म्हणजे हल्ली मी काही सिनेमे पाहिले ते म्हणजे कॉम्पिटिशनला उतरणं गरजेचं आहे. आणि मराठी सिनेमा कंटेंट वाईज तरी आपण खूप पुढे आहोत, मल्याळम सिनेमा आणि मराठी सिनेमा. आता बिझनेस वाईज पण तुमच्या आशीर्वादानं ते शक्य होईल असं वाटतं. आणि पुन्हा म्हणजे सगळ्या रसिक प्रेक्षकांना खूप खूप धन्यवाद. मेधा इथे आलेली आहे आणि आज मी जिथे आहे त्याच्यात खूप सपोर्ट तिचा आहे. खूप लोकांचे आभार मानायचे पण सगळ्यांना नाही ते मानता येणार. पण पुन्हा एकदा धन्यवाद महाराष्ट्र राज्याचे आणि जय महाराष्ट्र. धन्यवाद.
पहिली 10च वर्ष नाही, पुढील अनेक वर्ष तुम्ही अनेक उत्तम चित्रपट आणि नाटकं बनवा आणि तुम जियो हजारो साल, अशा आम्ही तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देत आहे. पुढील पुरस्कार आहे गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत प्रख्यात गझल सम्राट भीमराव पांचाळे. गझल खरं तर नृत्य प्रकार, पण म्हटलं तर काव्यप्रकार आणि लोकप्रिय गानप्रकार. प्राचीन इराणमधील पर्शामधील या प्रेमगीतांचा प्रकार भारतात सुफी संतांच्यामुळे रुजला. अमृतराय हे मराठीतील पहिले गझल कवी. कवी मोरोपंतांच्या गझलांनंतर मराठी असे आमची माय बोली जरी आजही राजभाषा नसे असं म्हणत माधव जुलियन यांनी गझल चळवळ सुरू केली आणि ती चळवळ मोठी केली कविवर्य सुरेश भट यांनी. आणि यातलं आणखीन एक महत्त्वाचं नाव म्हणजे पेशाने वकील असलेले भाऊसाहेब पाटणकर आणि त्यानंतर गझल हे व्रत म्हणून घेणारे होते भीमराव पांचाळे. आयुष्य तेच आहे अन हाच बीच आहे असं म्हणत भीमराव पांचाळेंनी मराठी मनाची तार छेडली आणि त्यांच्या शब्दांना साथ देणारे होते इलाई जामदार. इलाई जामदार आणि भीमराव पांचाळे यांनी व्यथेला शब्द दिले आणि वेदनांना सूर. या जोडगोळीने महाराष्ट्राला भरझरी गझलांचा नजराणा दिला. श्वास गझल, निश्वास गझल, जगण्याचा विश्वास गझल अशी व्याख्या करत भीमरावांनी गझल सागर या संस्थेची स्थापना केली. एका सृजनशील संगीतकार म्हणून नाटक, चित्रपट आणि मालिकांसाठी सुद्धा भीमरावांनी संगीत दिलं आणि गझलची पताका खांद्यावर घेत 18 देशांहून अधिक देशांमध्ये गझलेच्या कार्यशाळा घेतलेल्या आहेत आणि म्हणूनच आपल्याला सन्मानित केलं जात आहे. गझल प्रकारातील या शेराला आज गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्याची विनंती मी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करत आहे. मी पुरस्कार देण्याआधी मी आपण त्यांच्यावर केलेली ही ध्वनी चित्रफित पाहूया. छळावयास लागल्या तुझ्या झळा हळूहळू जसा वसंत गुंततो हळूहळू हळूहळू फुलामध्ये मला तसाच लागला तुझा लळा हळूहळू. गझल पंडित भीमराव पांचाळे. काही शब्द काळजाला भेटतात, काही काळजाच्या आरपार जातात आणि हेच शब्द जेव्हा पंडित भीमराव पांचाळे यांच्या सुरांमधून प्रकट होतात तेव्हा गझल एक अनुभव बनते. जखमा कशा सुगंधी झाल्यात काळ झाला केलेत वाढले तो मोगरा कसा. आष्टगा या अमरावती जिल्ह्यातील खेड्यात जन्मलेले भीमराव पांचाळे म्हणजे मराठी गझल गायकीचे चालते बोलते विद्यापीठ. च्या नावाचा मोठा पुरस्कार महाराष्ट्र शासनाने मला दिला. हा मानाचा पुरस्कार देऊन गझलचाच सन्मान केल्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचा शतशः आभारी आहे. धन्यवाद. मी सन्मानानं आमंत्रित करते गझल नवाज गझल सम्राट भीमराव पांचाळे यांना. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया.
सर्वांना हृदयपूर्वक नमस्कार. मी आज भरून पावलो आहे. कारवा आहे गझलचा, जायचे आहे पुढे, हे मराठी गझल वैभव न्यायचे आहे पुढे. ह्या ध्यासाचा एक विराम, 53 वर्षाच्या वाटचालीचा एक छान विराम, सुरेश भटांच्या कार्याला मूर्तरूप देण्याच्या प्रयत्नाचा हा एक छान विराम, तो तुम्ही मला मिळवून दिलात, तुम्ही रसिकांनी मला मिळवून दिलात. मी धन्य आहे. भटांची आठवण येते आज. ते असते तर किती खुश झाले असते. काय तब्येत होती त्या माणसाची, काय गझल दिली. मराठी भाषेचं दालन, साहित्याचं दालन त्याने समृद्ध केलं. एक उत्तम काव्यप्रकार मराठी भाषेला दिला आणि मला संधी मिळाली की तुम्ही माझ्या स्वरांमधून गाऊन तो व्यक्त व्हावा त्या माध्यमातून. मी खूप आनंदित आहे. असाच आशीर्वाद, अशीच कृपा माझ्यावर असू द्यावी. आणि साहेबांनी म्हटलं की थोडं गुणगुणूनही जावं, तर ताजी गझल त्यातला एखादा शेर मी ऐकवतो फक्त. पालवीने दिली ना फुलाने दिली, पालवीने दिली ना फुलाने दिली. सावली ही मला पालवीने दिली ना फुलाने दिली. सावली ही मला, सावली ही मला या उन्हाने दिली. पालवीने दिली ना फुलाने दिली. एक शेर. धावताना सशाने उड्या मारल्या. धावताना सशाने उड्या मारल्या. सशाचा आपला स्वभाव, कासवाचा आपला स्वभाव. धावताना सशाने उड्या मारल्या. चालण्याला 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 धावताना सशाने उड्या मारल्या. चालण्याला चालण्याला गती कासवाने दिली. पालवीने. एक थोडासा तिरकं शेर आहे, ऐकावं की नाही ऐकावं मुडा याच्यात होतो, पण ऐकवतो. हा तिरकं शेर पण छान आहे. याचसाठी तुझा मी ऋणी राहिलो, याचसाठी तुझा मी ऋणी राहिलो, तुझा मी ऋणी राहिलो. याचसाठी 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 तुझा मी ऋणी राहिलो. याचसाठी तुझा मी ऋणी राहिलो. तू शिवी ही मला आदराने दिली. पालवीने दिली ना फुलाने दिली. सावली ही मला या उन्हाने दिली, या उन्हाने दिली. या दादा खूप खूप अभिनंदन आणि गाते रहो. वतीनं यावर्षी
पासून दिला जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार। हा पुरस्कार आपल्या राज्याच्या ऐतिहासिक वारसा स्थळांचं जतन, संवर्धन आणि त्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या अतुलनीय कार्याला सन्मानित करण्यासाठी सुरू करण्यात येत आहे। रुपये 3 लाख प्रमाणपत्र, मानचिन्ह आणि शाल असं पुरस्काराचं स्वरूप असणार आहे। हा पुरस्कार वितरण करण्यासाठी पुरातत्व व वास्तू संचालनालयाचे संचालक डॉक्टर तेजस गर्गे यांना मी मंचावर सन्मानानं आमंत्रित करते। डॉक्टर तेजस गर्गे आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत अशी व्यक्ती ज्या व्यक्तीने या किल्ल्यांना मानांकन मिळवून देण्यात मोलाचं योगदान दिलं आहे। त्यांनी इतर देशांमधील राजदूतांशी समन्वय साधून त्याचबरोबर भारताच्या नामांकनास शर्मा यांचं विशाल शर्मा राजदूत, भारताचे युनेस्कोचे कायम प्रतिनिधी। Honorable Chief Minister of the State of Maharashtra, Honorable Minister, MLAs, dignitaries, esteemed members of the film industry, media, NGOs and friends, my mother Sheila Sharma and my wife Pooja Sharma, Namaste. I thank Honorable Prime Minister Shri Narendra Modi, Honorable Chief Minister Shri Devendra Fadnavis, State Culture Minister Shri Ashish Shelar, Union Culture Minister Shri Gajendra Singh Shekhawat, officers of the Archaeological Survey of India, Ministry of External Affairs and the State Government of Maharashtra. I would also like to specially thank ACS Shri Vikas Khargeji in helping us achieve Mission Impossible. I also thank the local communities, youth, academicians, historians, consultant Drona, UNESCO's World Heritage Center, members of the World Heritage Committee, and the media for their support. This is a great victory for India and for Maratha heritage. The world has acknowledged the outstanding universal value of the 12 Maratha forts, symbolizing the military genius of Chhatrapati Shivaji Maharaj. भारतासाठी आणि मराठा वारसासाठी हा एक मोठा विजय आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लष्करी प्रतिभेचे प्रतीक असलेल्या 12 मराठा किल्ल्यांच्या उत्कृष्ट वैश्विक मूल्याची जगाने कबुली दिली आहे। बारा मराठा किल्ल्यांचे दगड हे केवळ दगड नाहीत, तर ते महाराष्ट्राच्या आत्मा आहेत। The stones of the 12 Maratha forts are not mere stones, they are the Atma of Maharashtra. They stand witness to the great struggle of Swarajya.
They saw the Rajabhishek of Chhatrapati Shivaji Maharaj in 1674 and his Raj Mudra, which speaks of the objective of the Marathas in the Sanskrit words Mudra Bhadraya Rajate, shine only for the well-being of the people or good governance. Today, 5th August, today is the day when in 2019 Articles 370 and 35A were revoked in Kashmir, and in 2020 Bhumi Pujan of the Ayodhya Mandir took place. Today is also Pavitropan Ekadashi. It is a civilizational day for India. The inscription of the Maratha military forts reinforces India's commitment to safeguarding its cultural heritage and promoting global awareness of its historical contributions. Therefore, with humility, I thank you all for the Chhatrapati Shivaji Maharaj Mahavarsha Puraskar 2025 on the behalf of all those who contributed for the inscription of the Maratha military landscapes of India on the World Heritage List. I accept the certificate, but request that the amount of 3 lakh rupees be kept in the State Bank of India fixed deposit and the annual interest be used to sponsor painting competition in various districts of Maharashtra, so that the school children of Maharashtra also draw and paint these historical forts and the Raj Mudra of Chhatrapati Shivaji Maharaj. Every school child in Maharashtra memorize the words of the Raj Mudra and know Mudra Bhadraya Rajate means good governance or susashan. I end with the words Jai Bhavani, Jai Shivaji, Bharat Mata Ki Jai. नावात काय आहे, नावच विशाल आहे, त्यामुळे कामही विशाल आहे. विशाल शर्मा यांचं पुन्हा एक. तर ही होती काही क्षणचित्रे या चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यातील. आणखी काही क्षणचित्रे आम्ही आपल्याला या पुढील भागात दाखवणार आहोत. आमचं यूट्यूब चॅनल आपण अत्यंत आवडीने पाहता, वेळोवेळी आपल्या प्रतिक्रिया देता. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला पोहोचतात. आम्हाला आनंद वाटतो आपल्या प्रतिक्रिया ऐकून पाहून. अशाच प्रतिक्रिया पाठवत राहा आणि आमच्या यूट्यूब चॅनलवरील आपला लोभ असाच वाढता राहू द्या. आमचं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आपल्या अमूल्य प्रतिक्रिया अशाच पाठवत राहा. आमच्यावरील प्रेम असंच वाढवत राहा. तेव्हा पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.